इथे मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली. त्यात 100 ग्रॅम कारळ घेतले. काही जण याला कारळ म्हणतात, तर काही ठिकाणी हे खुरचणी म्हणून ओळखलं जातं. आता हे जे कारळ आहे हे आपल्याला भाजून घ्यायचे. मध्यम गॅसवरती 3 ते 4 मिनिटं मी हे कारळ भाजून घेणार आहे. खूप जास्त वेळ लागत नाही. मध्यम गॅसवरती भाजायचं आणि सतत हलवत राहायचं. तर हे कारळ अशा पद्धतीने चटचट उडतील इथपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे. तर इथे 2-3 मिनिटानंतर हे कारळ छान भाजून झालेले आहेत. आता हे मी बाजूला काढून घेते आणि थंड होऊ देणार आहे. तोपर्यंत ह्याच कढईमध्ये 2 चमचे तीळ घेतले. हे तीळसुद्धा आपल्याला अगदी अर्धा ते 1 मिनिटं फक्त भाजून घ्यायचे. खूप जास्त वेळ लागणार नाही. लगेचच हे तीळ असे चटचट उडायला लागतात. हे पहा, तीळसुद्धा इथे भाजून झालेले आहेत. तीळ आता आपण बाजूला काढून घेऊ. आता तीळ आणि कारळ आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे. तर तीळ आणि कारळ आता पूर्णपणे थंड झालेले आहेत. हे मी एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेतले. आता याच्यात आपल्याला लाल तिखट टाकून घ्यायचं आहे. तर मी इथे 1 चमचा लाल तिखट टाकून घेतलेलं आहे. जे आपलं घरचं नेहमीचं लाल तिखट असतं ते. आम्ही खूप कमी तिखट खातो म्हणून मी 1 छोटा चमचा इथे तिखट टाकलं आहे. पण तुम्हाला ही तिखटाची क्वांटिटी कमी जास्त करायची असेल तर तुम्ही करू शकता. चवीप्रमाणे मीठ इथे टाकून घेतलेलं आहे. आता हे मिक्सरमधनं आपल्याला वाटून घ्यायचं आहे. तर हे पहा, हे मी मिक्सरमधनं अशा पद्धतीने वाटून घेतलेलं आहे. आणि आपली ही कारळाची चटणी इथे छान तयार झालेली आहे. तुम्हाला आवडत असेल तर याच्यात लसूणसुद्धा तुम्ही ॲड करू शकता. तर अगदी गावरान पद्धतीने भाकरीसोबत खाताना ही चटणी खूप छान लागते. इथे गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे. त्यामध्ये 1 वाटी जवस घेतलेत. 100 ग्रॅम हे जवस आहे. हे जवससुद्धा आपल्याला मध्यम गॅसवरती छान भाजून घ्यायचे. याला काही जण जवस म्हणतात, तर काही जण आळशी म्हणून सुद्धा ओळखतात. तसंच फ्लेक्स सीडसुद्धा आपण याला म्हणतो. तर हे जवस मध्यम गॅसवरती 2-3 मिनिटं फक्त मी भाजून घेते. जवससुद्धा छान चटचट उडतील इथपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे. हे पहा, तुम्ही बघू शकतायत आपले हे जे जवस आहे ते आता छान तडतडायला लागले. म्हणजे जवस इथे भाजून झालेत. हे आपण बाजूला काढून घेऊ. त्यानंतर ह्याच कढईमध्ये 2 चमचे तीळ टाकून घ्यायचे. तीळसुद्धा आपल्याला अगदी अर्धा मिनिटं फक्त भाजून घ्यायचे. कढई गरम आहे त्यामुळे हे तीळ लगेचच भाजले जातात. तीळ इथे भाजून झालेत. हे तीळसुद्धा आता आपण बाजूला काढून घेऊ. आता ह्याच कढईमध्ये 1 चमचा जिरं घेतलंय आणि त्यात 2 चमचे खोबऱ्याचा कीस टाकून घेतलाय. आता हे अगदी आपल्याला फक्त अर्धा मिनिटं भाजून घ्यायचं आहे. खूप जास्त हे भाजण्याची गरज पडणार नाही. हे पहा, जिरं आणि खोबऱ्याचा कीस आता भाजून झालेला आहे. हा आपण लगेचच बाजूला काढून घेऊ. आता हे सगळे जिन्नस आपल्याला थंड होऊ द्यायचे. आता या कढईमध्ये मी 1 छोटा चमचा तेल घेतलंय. त्यात 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या आणि 10-12 कढीपत्त्याची पानं टाकून घेतली. आता लसूण आणि कढीपत्ता या तेलामध्ये मध्यम गॅसवरती आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. हे पहा, कढीपत्ता आणि लसूण चांगले परतून झालेले आहेत. आता हे जवस, तीळ, खोबरं, जिरं, लसूण आणि कढीपत्ता हे सगळे जिन्नस थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे. आता याच्यात आपल्याला लाल तिखट टाकून घ्यायचं आहे. तर मी 2 चमचे काश्मीरी लाल तिखट म्हणजे बॅडगी मिरची पावडर इथे टाकून घेतलेले आहे. चवीपुरता मीठ टाकून घेतलं आहे. आता हे आपल्याला मिक्सरमधनं वाटून घ्यायचं आहे. तर हे पहा, इथे ही जी चटणी आहे ती मी मिक्सरमधनं छान वाटून घेतलेली आहे. आपल्याला हवी तेवढी बारीक आपण ही चटणी वाटू शकतो. तर अशा प्रकारे ही आपली अगदी पौष्टिक अशी जवस चटणी तयार झालेली आहे. इथे मी कढई गरम करायला ठेवली आहे. त्यात 1 चमचा जिरं टाकून घेतलं. जिरं आपल्याला अर्धा मिनिटं फक्त भाजून घ्यायचं आहे. हे पहा, जिरं थोडंसं भाजून झालं की लगेचच आपल्याला याच्यात खोबऱ्याचे काप टाकून घ्यायचे. तर सुकं खोबरं साधारण 1 वाटी एवढं सुकं खोबरं मी अशा पद्धतीने बारीक त्याचे काप करून घेतले. हे काप आपल्याला ह्या कढईत टाकायचे आणि अगदी अर्धा मिनिटं फक्त परतून घ्यायचे. आपल्याला अजिबात हे काप लालसर भाजायचे नाही आहेत. फक्त ह्याचा जो ओलसरपणा असतो किंवा ओलावा असतो तो थोडा कमी होईल एवढं आपल्याला फक्त हे भाजून घ्यायचं आहे. आणि हे आपण सुकं खोबरं वापरलं आहे त्यामुळे खूप जास्त भाजण्याची गरज पडत नाही.
तर आता हे पहा, अगदी अर्धा ते 1 मिनिटं मंद गॅसवरती मी हे खोबरं आणि जिरं भाजून घेतलंय. आता हे आपण बाजूला काढून घेऊ आणि थंड होऊ देऊ. आता मिक्सरच्या भांड्यात सुकं खोबरं आणि जिरं थंड झाल्यानंतर काढून घेतले. त्यात 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या टाकून घेतल्या. त्यासोबतच चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं आहे. आता याच्यात मी लाल तिखट टाकून घेते. तर 2 चमचे बॅडगी मिरची पावडर मी इथे टाकून घेतलेले आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. मिक्सरमधनं हे आपल्याला आता वाटून घ्यायचं आहे. आपल्याला किती जाडसर किंवा बारीक ही चटणी हवी आहे त्या अंदाजाने आपण हे वाटू शकतो. पण ही खोबऱ्याची चटणी आहे त्यामुळे ही थोडीशी जाडसरच राहते, खूप जास्त बारीक अशी वाटली जात नाही. तर हे पहा, ही आपली लसूण खोबऱ्याची चटणी इथे तयार झालेली आहे. अगदी झटपट 5 मिनिटाच्या आत ही चटणी तयार होते. ही चटणी बनवण्यासाठी कढई गरम करायला ठेवली. त्यात 1 वाटी तीळ टाकून घेतले. हे तीळ आपल्याला मध्यम गॅसवरती 2 ते 3 मिनिटं भाजून घ्यायचे आहेत. खूप जास्त भाजायची गरज पडत नाही. तीळ असे चटचट उडायला लागतील इथपर्यंत फक्त आपल्याला हे भाजून घ्यायचे असतात. तुम्ही बघू शकताय 2-3 मिनिटानंतर हे जे तीळ आहेत हे असे चटचट उडायला लागलेत. लगेच याच्यात आपल्याला 1 चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे. जिरं टाकलं की आता अगदी अर्धा मिनिटं फक्त आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे आहेत. तीळ लालसर होऊ देऊ नका. जी आपली गॅसची फ्लेम आहे ती मंद ठेवायची किंवा मध्यम ठेवायची. आता तीळ आणि जिरं भाजून झाले ते मी बाजूला काढून घेतले आणि ह्याच कढईमध्ये 2 चमचे शेंगदाणे घेतले. शेंगदाणे सुद्धा मध्यम गॅसवरती छान खरपूस असे भाजून घेतले. आता शेंगदाणे सुद्धा इथे भाजून झालेले आहेत, ते सुद्धा आपण बाजूला काढून घेऊ आणि हे सगळे जिन्नस पूर्णपणे थंड होऊ द्यायचे. आता हे सगळं थंड झालेलं आहे. हे आपण आता मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ. त्यानंतर याच्यात आपल्याला लाल तिखट टाकून घ्यायचं आहे. तर मी इथे बॅडगी मिरची पावडर वापरली आहे 2 चमचे. तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त हे प्रमाण करू शकता. चवीपुरता मीठ टाकायचं आहे आणि आता ही चटणी आपल्याला मिक्सरमधनं वाटून घ्यायची आहे. हे पहा, मिक्सरमधून मी ही चटणी छान वाटून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने ही तिळाची चटणी आपली तयार झालेली आहे. भाकरी असो किंवा चपाती असतो, कशासोबतही ही चटणी खूप छान लागते. इथे मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली. त्यात 1 वाटी शेंगदाणे टाकून घेतले. आता हे शेंगदाणे आपल्याला मंद गॅसवरती छान खरपूस असे भाजून घ्यायचे. शेंगदाण्याची चटणी बनवताना शेंगदाणे अगदी मंद किंवा मध्यम गॅसवरती भाजायचे. हाय फ्लेमवर अजिबात भाजायचे नाही आणि छान खरपूस होतील असे हे भाजायचे. तर शेंगदाणे छान खरपूस असे भाजून झालेले आहेत. मी काही शेंगदाण्याचं साल काढून घेतलं आहे. आता मिक्सरच्या भांड्यात हे शेंगदाणे घेतले. त्यात 1 चमचा बॅडगी मिरची पावडर, अर्धा चमचा कच्चं जिरं आणि चवीपुरता मीठ टाकून घेतलं. आता मिक्सरमधनं हे थोडंसं फिरवून घेतलं, अगदी 1 ते 2 सेकंद. त्यानंतर याच्यात 2 चमचे तेल टाकून घेतलं. जे आपलं शेंगदाण्याचं तेल असतं ते वापरलं तरी चालेल किंवा कुठलंही रिफाईन ऑइल वापरलं तरी चालेल. आणि हे तेल टाकल्यानंतर पुन्हा हे मिक्सरमधनं 2-3 सेकंद मिक्सर चालू बंद करून असं फिरवून घेतलं. तर हे पहा, ही शेंगदाण्याची अशी जाडसर चटणी इथे तयार झालेली आहे. जर तुमच्याकडे खलबत्ता असेल तर तुम्ही त्याच्यात सुद्धा ही चटणी कुटून म्हणजे ठेचून घेऊ शकता. तर अशा प्रकारे आपली शेंगदाण्याची चटणी इथे तयार झाली. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.